भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलं ते काही इतकं कमजोर संविधान नाही आहे की कोणी येऊन बदलून टाकेल. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या फुल बेंचनी जजमेंट देऊन सांगितलेलं आहे की या संविधानाचा जो मूलभूत ढाचा आहे, बेसिक स्ट्रक्चर आहे, हे बदलण्याचे अधिकार संसदेला देखील नाही आहेत. जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसच्याच आशीर्वादाने 370 कलमामुळे भारताचं संविधान लागू नव्हतं. तिथे SC ST OBCचं आरक्षण नव्हतं. मोदीजींनी 370 कलम रद्द केल्यामुळे भारताचं संविधान तिथे लागू झालं. SC ST OBCचं आरक्षण तिथे लागू झालं. देशभरामध्ये मोदीजींनी भारताचं संविधान, बाबासाहेबांचं संविधान लागू केलं की बाबासाहेबांचं संविधान होतं म्हणूनच माझ्यासारखा चहा विकणारा एक मुलगा आज देशाचा पंतप्रधान झाला आहे. त्यांनी हेही सांगितलं की माझ्याकरता गीता, बायबल, कुराण या कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा भारताचं संविधान जास्त महत्त्वाचं आहे. आणि आपण बघितलं असेल, हे पहिले प्रधानमंत्री आहेत की ज्यांनी संसदेत गेल्यानंतर संविधानाची पूजा केली. त्यामुळे संविधानाच्या प्रती त्यांचं समर्पण हे आपण बघितलं आहे. काँग्रेस पक्ष आज प्रयत्न करते आहे की संविधानामध्ये परिवर्तन करून ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये एकमताने ठराव केला की धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही, काँग्रेस पक्ष मुस्लिम आरक्षण देण्याचा प्रयत्न करतो आहे. ते शक्य झालं नाही तर रातोरात मुस्लिमांना OBC बनवून SC ST OBCचं आरक्षण कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं संविधान विरोधी जर कोणी वागत असेल तर ते काँग्रेस आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे इतकी बुद्धिमत्ता होती तरी देखील त्यांच्यासारख्या बुद्धिमान माणसाला विदेशामध्ये जाण्याकरता किती त्रास सहन करावा लागला. आज त्यांच्यासारखे तेच होते की ज्यांनी अशा त्रासातही पैसे नसताना, मदत नसताना मदत मिळवली, तिथे गेले आणि अक्षरशः आपल्या बुद्धिमत्तेनं त्या युनिव्हर्सिटीला देखील त्यांनी प्रगल्भ केलं. लाड बुद्धा टीव्हीच्या दर्शकासाठी एक आनंदाची बातमी आहे की लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आपले सर्वांचे परिचित महाराष्ट्राचे लाडले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी आपण भेटत आहोत. देशभर खूप चर्चा सुरू आहे, भरपूर चर्चा सुरू आहेत आणि सर्वांना त्या चर्चा माहीत आहेत. त्या पण आम्ही लाड बुद्धा टीव्हीतर्फे यासाठी असा विचार केला की लाड बुद्धा टीव्हीच्या स्थापनेपासून आपण आहात. लाड बुद्धा टीव्हीचा स्थापना दिवस म्हणजे संविधान दिवस आणि लाड बुद्धा टीव्हीने संविधानाची सिरियल तयार केली. त्याचं उद्घाटन तुमच्या हातून झालेलं आहे. श्याम बेनेगलने एक सिरियल केली होती आणि दुसरी सिरियल आपण केली होती. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रवाहामध्ये या 10-12 वर्षाच्या काळात तुमच्या नजरेतून अशी एकही गोष्ट गेली नाही. हाच प्रश्न आमच्यासमोर होता. दुसरं एक संविधान सभा डिबेट्स ज्या इंग्रजीत होत्या त्या आपण मराठीत केलेल्या आहे. मागे आपलं असंही ठरलं होतं की ते आपण सगळ्या आमदारांना, खासदारांना संविधान सभा डिबेट, संविधान कसं निर्माण झालं हे सगळं सांगू किंवा आपण त्याला सरकारतर्फे वाटणार आहोत. हे सगळं असताना हे सगळं याला साक्षी आपण आहोत. आणि म्हणून मी हा विचार करतो की अलीकडच्या काळामध्ये संविधानावर आता लोक संविधान आठवणीत केल्या. लाड बुद्धा टीव्हीने, तुम्ही, आम्ही हे 10 वर्षामध्ये आपण हे सगळं करत होतो. संविधानाचं सिरियल निर्माण करत होतो, संविधान दिन साजरा करत होतो. संविधान दिन मोदीजींकडे लोकसभेत गेला आणि तो संविधान दिन 15 ऑगस्ट 26 जानेवारीसारखा पुन्हा सुरू झाला. असं असताना आता संविधानावर ताशेरे जे काही ओढले जात आहेत तर मला वाटते हे काँग्रेसचं षडयंत्र आहे का? हे काँग्रेसचं षडयंत्र आहे. पहिली गोष्ट तर भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलं ते काही इतकं कमजोर संविधान नाही आहे की कोणी येऊन बदलून टाकेल. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या फुल बेंचनी जजमेंट देऊन सांगितलेलं आहे की या संविधानाचा जो मूलभूत ढाचा आहे, बेसिक स्ट्रक्चर आहे, हे बदलण्याचे अधिकार संसदेला देखील नाही आहेत. असं असताना जाणीवपूर्वक लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याकरता काँग्रेस आणि इंडिया आघाडीने 400 पार हा जो मोदीजींचा नारा आहे
हा संविधान बदलण्याकरता आहे, अशा प्रकारचा संभ्रम पाठवला आहे. खरं म्हणजे आपण जर बघितलं असेल, इतक्या वर्षामध्ये संविधान दिन काँग्रेसने साजरा केला नाही, तो मोदीजींनी साजरा केला. जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसच्याच आशीर्वादाने 370 कलमामुळे भारताचं संविधान लागू नव्हतं. तिथे SC ST OBCचं आरक्षण नव्हतं. मोदीजींनी 370 कलम रद्द केल्यामुळे भारताचं संविधान तिथे लागू झालं. SC ST OBCचं आरक्षण तिथे लागू झालं. देशभरामध्ये मोदीजींनी भारताचं संविधान, बाबासाहेबांचं संविधान लागू केलं. मोदीजींनी हे सांगितलं की बाबासाहेबांचं संविधान होतं म्हणूनच माझ्यासारखा चहा विकणारा एक मुलगा आज देशाचा पंतप्रधान झाला आहे. त्यांनी हेही सांगितलं की माझ्याकरता गीता, बायबल, कुराण या कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा भारताचं संविधान जास्त महत्त्वाचं आहे. आणि आपण बघितलं असेल, हे पहिले प्रधानमंत्री आहेत की ज्यांनी संसदेत गेल्यानंतर संविधानाची पूजा केली. त्यामुळे संविधानाच्या प्रती त्यांचं समर्पण हे आपण बघितलं आहे. दुसरं, 2014 आणि 2019 10 वर्ष मोदीजींकडे पूर्ण बहुमत आहे, पूर्ण बहुमत. त्यांनी संविधान मजबूत केलं, कधी संविधान बदलण्याचा निर्णय नाही केला. या उलट काँग्रेस पक्ष आज प्रयत्न करते आहे की संविधानामध्ये परिवर्तन करून, ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये एकमताने ठराव केला की धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही, काँग्रेस पक्ष मुस्लिम आरक्षण देण्याचा प्रयत्न करतो आहे. ते शक्य झालं नाही तर रातोरात मुस्लिमांना OBC बनवून SC ST OBCचं आरक्षण कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं संविधान विरोधी जर कोणी वागत असेल तर ते काँग्रेस आहे. आपण बघितलं, 1975 साली इंदिरा गांधींनी भारताचं संविधान गुंडाळून 2 वर्ष ठेवलं, निवडणुका देखील घेतल्या नाहीत. त्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात षडयंत्र करणारे कोणी असतील तर काँग्रेस आणि इंडिया आघाडी आहे. आणि या संविधानाचं संवर्धन, संरक्षण करणं आणि त्या संविधानाप्रमाणे देश चालवणं हे जर कोणी करत असेल तर ते नरेंद्र मोदी करत आहेत. साहेब, एकच प्रश्न विचारतो, कारण की तुमच्याशी पर्सनल रिलेटेड आहे म्हणून. कारण की महाराष्ट्रामध्ये, कारण की लोक हे संविधानाचे स्रोत आहेत आणि लोकांसाठी जे काही निर्णय, हे निर्णय या चर्चेतून गायब झाले. म्हणजे आपण, माझं जे लाईफ आहे वय, त्या लाईफभर आम्ही एक विचार करतो, झोपडपट्टीवासियांना मालकी हक्काचे पट्टे देण्यात आहे. म्हणजे मी, बरोबर आहे, ती मागणी आज पुरी होते. माझं 63 वर्ष वय झाला. नागपुरात 450 झोपडपट्ट्यात, महाराष्ट्रात लाखानं झोपडपट्ट्या असतील. तो निर्णय तुमच्या सरकारचा आहे, बरोबर आहे. पण या प्रचारात हे कुठंच नाही आहे साहेब. म्हणून दुसरी गोष्ट, आणखी एकच प्रश्न आहे माझा. दुसरं एक, मागच्या वर्षी सुप्रीम कोर्टाचं जजमेंट लागलं, त्यावेळी गायरान जमिनीवर जे लोक निवास करत आहेत, त्यांची घरं आहेत, बांधलेले आहेत महाराष्ट्रात, तो निर्णय उत्तम निर्णय होता तुमचा, बरोबर. हे चर्चेत नाही येतात. म्हणजे मला असं तुमच्याबद्दल, एवढं सगळं करता तुम्ही असं म्हणतो, पण हे मुद्दे हे लोकांच्या हिताचे आहेत आणि गेल्या 60 वर्षापासूनचे ते मुद्दे आहेत, जेव्हापासून महाराष्ट्र 1960 पासून बनला असेल तेव्हाचे. प्रॉब्लेम काय आहे की आमचे जे विरोधक आहेत ते विकासावर बोलू शकत नाही. 60 वर्ष राज्य केलं, त्यांनी गरिबांना काय दिलं, दलितांना काय दिलं, आदिवासींना काय दिलं, OBCंना काय दिलं, मायनॉरिटीला काय दिलं, हे काहीच सांगू शकत नाही. त्यामुळे मूळ विषय ते चर्चेलाच येऊ देत नाही. जसं आपण सांगितलं, मालकी हक्काचे पट्टे आपण गरिबांना दिले. आज मोदीजींनी 20 कोटी लोकांना झोपडीतनं काढून पक्क्या घरामध्ये आणलं. आज 60 कोटी लोकांच्या घरी पाणी गेलं, 55 कोटी लोकांच्या घरी शौचालय झालं, 50 कोटी लोकांच्या घरी गॅस गेला. त्यांना हे माहिती आहे की हे विषय जर चर्चेला आले तर लोक आपल्याला प्रश्न विचारतील, 60 वर्षात तुम्ही का करू शकले नाहीत. म्हणून या विषयांच्या ऐवजी खोटं बोलायचं, लोकांना भटकवायचं, लोकांच्या डोक्यात कन्फ्युजन क्रिएट करायचं, अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे. तरी देखील लोकांना हे समजतं, कारण लोक लाभार्थी आहेत, लोकांपर्यंत ते पोचलं आहे, लोक मोदीजींच्या सोबत आहेत. साहेब, शेवटचं सांगतो, कारण की महाराष्ट्रात आता फिरत आहोत आम्ही, सचिन वगैरे सगळे लोक. यामध्ये थोडंसं हा जो विदेशात जे स्कॉलरशिपसाठी जातात ना ते मुलं, तो एक प्रश्न थोडासा या राजकारणाच्या याच्यामध्ये, निवडणुका याच्यामध्ये, पण थोडंसंही वेळ जर मिळाली, जर तात्काळ त्याच्यावर जर काही ॲक्शन झाली तर हे बरं होईल असं मला वाटते. आपल्याला कल्पना आहे की विदेशाची स्कॉलरशिप मी मुख्यमंत्री असताना सुरू केली, बरोबर, ती आपण सातत्याने देतोय. आता त्याचा नंबरही वाढवला आहे. त्याच्यात अजून काही सुधारणा करण्याची गरज आहे. निश्चितपणे निवडणुका झाल्या की त्या सुधारणा आम्ही करू.
कारण आम्हाला असं वाटतं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे इतकी बुद्धिमत्ता होती, तरी देखील त्यांच्यासारख्या बुद्धिमान माणसाला विदेशामध्ये जाण्याकरता किती त्रास सहन करावा लागला. आज त्यांच्यासारखे तेच होते की ज्यांनी अशा त्रासातही पैसे नसताना, मदत नसताना मदत मिळवली, तिथे गेले आणि अक्षरशः आपल्या बुद्धिमत्तेनं त्या युनिव्हर्सिटीला देखील त्यांनी प्रगल्भ केलं. असे आज अनेक तरुण आहेत की ज्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे पण रिसोर्सेस नाही आहेत. त्यांच्याकरता योजना सुरू केली आहे. निश्चित ती मजबूत करण्याचं काम आम्ही करू. सर धन्यवाद. या अडचणीच्या काळात आपण वेळ दिली. पुन्हा तो बुद्धगयाचा विषय होताच. आपण मध्ये आश्वासन दिलं की अयोध्येला जसं आपण राम भक्तांसाठी जसं यात्रानिवास करणार, बुद्धगयामध्येही आपण करू. निवडणुकीचा वेळ जर खतम झाला, आचारसंहिता खतम झाली तर सर एखादी बैठक लाड बुद्धा टी व्हीसोबत बोलवा. आपण या सर्व विषयावर थोडीशी सविस्तर चर्चा करून आपण या समाजाला योग्य आपल्या नेतृत्वात योग्य दिशेनं वळण देऊ असं मला तरी वाटतं. निश्चितपणे करूया. थँक्यू. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.